नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण निरांजनी मोतीची मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती, दोघेही मोती 5 नंबरचे आहे, कात्री, नायलॉन धागा आणि सुई। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यात तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा। हे पहा, मी तुम्हाला ही अशा प्रकारची फुलं शिकवलेली आहे मागच्या व्हिडिओला। आता आपल्याला त्याची हे असे जॉईंट करून मैरप बनवायची आहे। त्याच्याकरता आपण काय करणार आहे, आधी मी परत तुम्हाला षटकोन कसा करायचा ते शिकवणार आहे। तर आता आपण सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे। हे 6 रंगीत मोती ओवून घेतले। पहा, मी इथे पिवळा कलर घेतलेला आहे, पिवळा आणि गुलाबी कलर, राणी कलर मी इथे घेतलेला आहे आणि तुम्ही कुठलेही कलर वापरून हे मैरप बनवू शकतात। हे पहा, हे 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा गोल करायचा। गोल ही गाठ आहे, गाठीवरचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा। हे पहा, हा असा आपला गोल इथे तयार झाला। आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा फिरवून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल। हे पहा, हे मी सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला षटकोनाचा आकार बनवायचा आहे ह्या गोलाच्या भोवती। त्याच्याकरता मी आता धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे। ह्या गोलातला हा एक मोती रंगीत आणि 5 पांढरे मोती, असा इथे आपला 6 मोत्यांचा एक गोल होईल। हे 5 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू। ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला, लगेच आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू। आता इथे आपण 5 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल केला। आता पहा, इथे ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या गोलातला हा रंगीत मोती, असे 2 मोती, इथे आपण 4 मोती ओवून घेऊ। हे 4 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। हा पांढरा मोती आणि हा रंगीत मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे। अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा। परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू। इथे परत आपल्याला ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, असे हे 2 मोती, 4 मोती आणि 6 मोत्यांचा गोल करायचा। आता षटकोन तुमच्या लक्षात आलाच असेल। तर हे पहा, हा माझा इथे षटकोन इतका तयार झालेला आहे। आता आपल्याला हा शेवटचा भाग करायचा आहे। त्याच्याकरता मी आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते। हा एक मोती पांढरा, ह्या गोलातला हा रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, असे इथे 3 मोती आहेत। आता मी त्याच्यातून सुई बाहेर काढून घेते। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि हा एक पांढरा मोती, असे हे 3 मोती आपले इथे आहेत। पहा, 1 2 3। आता आपल्याला 3 मोती ओवून हा 6 मोत्यांचा गोल इथे पूर्ण करायचा आहे। हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली। आता इकडच्या मोत्यातनं सुई आपण वरती काढू। ही अशी सुई वरती काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा आणि परत आता आपल्याला ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची। ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची
ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण हे 2 पांढरे मोती इथे सुई आणायचे, तर ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 2 मोती इथे आपले आहे. आता आपल्याला इथे 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. हे 4 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले पहा, आणि हे 2 मोती. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर घेऊन परत पुढच्या ज्याच्यातून धागा काढला त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई परत खाली काढणार आहे. हा जो आपण 6 मोत्यांचा गोल केला त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढली. आणि आता इथे आपण परत 2 रंगीत मोती घेऊ. हे असे 2 रंगीत मोती घेतले आणि हा एक रंगीत मोती बाजूला करून त्याच्यानंतर हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि अशी सुई परत इथे काढायची. आणि परत आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची. ही अशी डिझाईन आपल्याला 3 ठिकाणी, एकदा इथे आणि एकदा इथे अशी करायची. ही अशी डिझाईन आपल्याला करायची आहे. हे पहा माझी ही डिझाईन झालेली आहे. आता आपण हे पानं जॉईंट कसे करायचे ते बघणार आहे. आता मी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. दोऱ्याला मागे गाठ पाडून घेतलेली. आता आपण सुरुवातीला हे एक पान घेतलेले, त्याच्यातले 1 2 3 4 हे जे 4 खालचे मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची. ह्या 4ही मोत्यातनं सुई आपण काढून घेतली. आता इथे आपण 3 मोती ओवून घेऊ पांढरे. तुम्ही 2 ओवा 3 ओवा जशी तुम्हाला जमतील तशी ही मैरप तुम्ही जॉईन करू शकतात. हे पहा, आता मी हे दुसरं पान घेतलं. ह्या दुसऱ्या पानातले हे जे 4 मोती त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. हे पहा, आता आपण ह्याच्यातनं सुई बाहेर काढली चौथ्या मोत्यातून. आता इथे परत आपण 2 मोती ओवून घेऊ. हे 2 मोती मी ओवून घेतले आणि आता परत आपण हे गुलाबी पान घेतले. हे गुलाबीतले 1 2 3 4 हे जे 4 मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढणार आहे. सलग 4ही मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा. सुंदर अशी आपली ही निरांजनीची मैरप तयार होणार आहे. अशीच मोठी बनवून तुम्ही समईभोवतीची सुद्धा करू शकतात. आता परत आपण 2 पांढरे मोती ओवून घेऊ आणि एक पिवळं फूल घेऊ. हे पिवळं फूल घेतलं आणि त्याच्यातला हे जे 4 मोती आहे हे 4 मोती त्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. हे सलगचे 4 पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. हा सुंदर अशी मैरप आपली इथे तयार होत आलेली आहे. आता परत आपण 2 पांढरे मोती घेऊ आणि एक रंगीत पान घेऊ. 1 2 3 4 हे 5वं पान आपलं इथे जॉईंट होतं आहे पहा. ह्या 4ही मोत्यात मी परत सुई बाहेर काढली. आता इथे आपण परत 2 मोती घेऊ आणि हे शेवटचं आपल्याला पान जॉईन करायचं आहे. त्याच्यातले हे जे 4 मोती खालचे त्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा. आता आपल्याला परत 2 मोती घ्यायचे आहे. हे 2 पांढरे मोती घेतले आणि आता आपण ह्या पानातल्या ह्या 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. सुंदर असं आपली निरांजनीची मैरप तयार झाली. हाही आपला षटकोनी आकार इथे तयार झालेला
आहे. आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. हे पहा, मी इथे आता गाठ पाडून घेते आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. सुंदर अशी मोत्याची निरंजनी भोवतीची मैरप आपली इथे तयार झालेली आहे. का थंडी बाई, आज भयानक थंडी. हे पहा आपली निरंजनी भोवतीची मैरप. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.